स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशु व पक्षी प्रदर्शनाला उद्यापासून सुरुवात. कराड शेती उत्पन्न बाजार समिती आयोजित स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशु व पक्षी प्रदर्शन हे प्रतिवर्षी भरणारे एक प्रमुख राज्यस्तरीय प्रदर्शन आहे. यावर्षी प्रामुख्याने आधुनिक शेतीसाठी AI टेक्नॉलॉजीचा वापर कसा करावा यावर जास्तीत जास्त भर देणार असून त्याचबरोबर सेंद्रिय शेती आणि पशुपालनाबाबत मार्गदर्शन हे शेतकऱ्यांच्यासाठी खूप मोलाचे ठरणार आहे. प्रगतशील शेतकरी आणि यांत्रिकीकरणावरही भर देण्यात येणार आहे. 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत हे प्रदर्शन भरणार असून उद्या 26 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे सायंकाळी 4 वाजता उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार मनोज घोरपडे, आमदार दीपक पाटील, ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन बाजार समिती यांच्या वतीने उपसभापती नितीन डाफरे यांनी केले आहे. लोकहित न्यूजसाठी सरफराज मुल्ला, कराड. स्वर्गीय लोकनेते विलास काका पाटील उंडाळकर यांच्या प्रेरणेनं गेल्या 20 वर्षापूर्वी सुरू झालेले आपले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन उद्या शुक्रवार दिनांक 26 पासून कराड येथे मोठ्या उत्साहात साजरं होत आहे. आमचे नेते ॲडव्होकेट उदयसिंह दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना पर्वणी ठरेल असं भरगच्च कार्यक्रमाचं नियोजन केलं असून उद्या दुपारी 2 वाजता आपल्या परिसरातील कराड तालुक्यातील प्रगतशील शेतकरी यांच्या हस्ते आपल्या या प्रदर्शनाचं दुपारी 2 वाजता औपचारिक उद्घाटन होईल आणि त्यानंतर मुख्य उद्घाटन सोहळा हा दुपारी 4 वाजता या राज्याचे कृषी मंत्री माननीय नामदार दत्तात्रय भरणे मामा यांचे शुभ हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला आपल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार शंभूराज देसाई साहेब, तसेच मदत व पुनर्वसन मंत्री माननीय नामदार मकरंद जाधव पाटील आबा हे देखील यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत असून प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नितीन पाटील काका, आमदार मनोज दादा घोरपडे, आमदार सचिन पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील साहेब आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांची देखील प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशा पद्धतीनं दिनांक 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये आपण ह्या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. तसेच या प्रदर्शनामध्ये आपण सुमारे 400 स्टॉलचा समावेश केला आहे. या 400 स्टॉलमध्ये 100 स्टॉल हे आपण आपल्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी आणि बचत गटाच्या महिलांसाठी इथं आपण मोफत दिलेले आहेत. शिवाय जे काही शेतीमध्ये यांत्रिकीकरण असेल, अत्याधुनिक शेती करण्यासाठी ज्या काही बाबी असतात त्या इथं बघायला ह्या प्रदर्शनामध्ये मिळणार आहेत. यावर्षी आपण AI टेक्नॉलॉजी या टेक्नॉलॉजीचा भर ह्या आपल्या प्रदर्शनामध्ये जास्त दिलेला आहे, जेणेकरून आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना AI टेक्नॉलॉजी नेमकी काय आहे ती आपल्या शेतीमध्ये आपण कशी आणली पाहिजे आणि ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल आणि आपली आर्थिक उन्नती कशी साधता येईल याचाही या AI टेक्नॉलॉजीचा लाभ या परिसरातील आणि महाराष्ट्र राज्यातून जे आपल्या प्रदर्शनाचा लाभ घ्यायला बघायला येतात त्या सर्वांना होणार आहे. अशा पद्धतीनं जे दिनांक 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये होणाऱ्या आपल्या या प्रदर्शनाला आपण देखील सर्वांनी उपस्थित राहावं आणि इथल्या या कृषी पंढरीमध्ये जो आपण कृषीचा जागर केलेला आहे, ज्यातून आपण कृषीविषयीचं ज्ञान देत आहोत, या ज्ञानाचा देखील सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आमच्या बाजार समितीचे सभापती, उपसभापती, सर्व संचालक मंडळ यांच्या वतीनं आपल्या सर्वांना आवाहन करतो.